नमस्कार मित्रांनो, मी श्री डी पाटील, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपलं स्वागत करीत आहे. आपण BA भाग 3 सेमिस्टर 5 भूगोल पेपर नंबर 9 लोकसंख्या भूगोल चा अभ्यास करीत आहोत. या अभ्यासक्रमामध्ये सिलेबस ऑफ पॉप्युलेशन जिओग्राफी यामध्ये मित्रांनो 4 मॉड्यूल्स आहेत. ही 4 मॉड्यूल्स म्हणजेच 4 प्रकरण आहेत. पहिलं मॉड्यूल आहे इंट्रोडक्शन ऑफ पॉप्युलेशन जिओग्राफी, लोकसंख्या भूगोलाची ओळख. दुसरं मॉड्यूल आहे पॉप्युलेशन ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन, लोकसंख्या वाढ आणि वितरण. तिसरं मॉड्यूल आहे पॉप्युलेशन डायनॅमिक्स, लोकसंख्येतील बदल. आणि चौथं मॉड्यूल आहे पॉप्युलेशन कॉम्पोजिशन, लोकसंख्या रचना किंवा लोकसंख्येची रचना. या 4 मॉड्यूल्सपैकी मॉड्यूल क्रमांक 2 लोकसंख्या वाढ आणि वितरण हे पूर्णपणे आपण अभ्यासलेलं आहे. आणि आता आपण पॉप्युलेशन डायनॅमिक्स, लोकसंख्येतील बदल अभ्यासित आहोत. लोकसंख्येतील बदल यामध्ये मित्रांनो आपण या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन डायनॅमिक्स म्हणजे लोकसंख्या बदलाची संकल्पना, त्यानंतर फर्टिलिटी कन्सेप्ट अँड टाइप्स, जननाची संकल्पना व प्रकार, फर्टिलिटी कॉजेस इफेक्ट्स अँड मेजर्स, जननाची कारण परिणाम आणि मोजमाप. यानंतर मॉर्टेलिटी कन्सेप्ट अँड टाइप्स, मृत्यता किंवा मृत्यू याची संकल्पना आणि टाइप्स म्हणजे प्रकार, मृत्यूचे प्रकार. मॉर्टॅलिटी कॉजेस इफेक्ट्स अँड मेजर्स, मृत्यूतेचे कारण परिणाम आणि मोजमाप. चा अभ्यास आपण करणार आहोत. यापैकी आपण लोकसंख्या बदलाची संकल्पना आपण अभ्यासलेली आहे. यामध्ये आपण पाहिलं की जन्म, मृत्यू आणि स्थलांतरामुळे लोकसंख्येत बदल होत असतात. यानंतर आपण जननाची व्याख्येचा अभ्यास केला. थॉम्सन, लेविस व बर्कले यांची आपण जननासंदर्भाची जी काही व्याख्या आहे ही व्याख्या आपण अभ्यासली. त्यानंतर जन्मदर मापनाचे किंवा व्यक्त करण्याचे प्रकार आपण अभ्यासले. आपल्याला ढोबळ जन्मदर, साधारण जन्मदर, वयसापेक्ष जन्मदर, एकूण जन्मदर या अभ्यासातून माहीत झाला. आणि जन्मदर हा बहुधा दर हजारी सांगितला जातो हेही आपण अभ्यासाबरोबर शिकलो. यामध्ये ढोबळ जन्मदराची व्याख्या, त्याची सूत्रामध्ये किमती कशा घालायच्या, या सर्व गोष्टींची आपण मित्रांनो चर्चा केली. त्याच्यामध्ये आपण ढोबळ जन्मदर, साधारण जन्मदर, वयसापेक्ष जन्मदर, एकूण जन्मदर या गोष्टी आपण त्यांची सूत्र आणि त्यांच्या व्याख्या आपण अभ्यासल्या. यानंतर मित्रांनो आपण जननावर परिणाम करणारे घटक, त्याच्यामध्ये एक जीवशास्त्रविषयक घटक, दुसरा आहे तो प्राकृतिक घटक, तिसरा आहे अप्रत्यक्ष सामाजिक घटक, चौथा आहे आर्थिक घटक,
पाचवा आहे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक घटक. आणि सहावा आहे प्रत्यक्ष घटक. इथपर्यंतचा भाग मित्रांनो आपण अभ्यासला. आणि यानंतर आपण हाही भाग पाठीमागच्या क्लासमध्ये अभ्यासलेला आहे. विकसित देशातील जनन प्रमाण कमी असण्याची कारणं. कोणती कोणती कारणं आहेत हे आपण व्यवस्थितरित्या पाठीमागील क्लासमध्ये अभ्यासलेली आहेत. त्यानंतर मित्रांनो आपण विकसनशील देशातील भारतासह जनन प्रमाण जास्त असण्याची कारणं आपल्याला अभ्यासायची आहेत. आणि ही कारणं या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दिलेली आहेत. आपण पाहूया. विकसनशील आपण साधारणपणे जगामध्ये 3 प्रकारचे अर्थशास्त्रानुसार देशांचे गट केले असतात. एक विकसित देश, त्या संदर्भात आपण पाठीमागील क्लासमध्ये आपण चर्चा केली आणि आपण पाहिलं की विकसित देशामध्ये जनन प्रमाण हे कमी असण्याची कारण आपण पाहिली. आणि अविकसित देश आणि विकसनशील देश यामध्ये जनन प्रमाण जास्त असतं. यामध्ये आपण विकसनशील देश आता पाहतोय. भारत हा सुद्धा एक विकसनशील देश आहे मित्रांनो. आणि म्हणून कंसामध्ये म्हटलेलं आहे भारतासह विकसनशील देशातील जनन प्रमाण जास्त असण्याची कारणं आपण पाहणार आहोत. आणि ही कारणं भारत देशाला सुद्धा लागू होणार आहेत. यामध्ये एक एक कारण आपण अभ्यासूया. पहिलं कारण जे आहे लवकर विवाह करण्याची पद्धती व बालविवाह पद्धती, हे याचं आपण प्रमुख कारण इथं सांगता येतं. पहा, साधारणपणे आपण पाहतो की विकसनशील देशात अर्थात सर्वच देशात असं म्हणता येत नाही, परंतु जे विकसनशील देश उष्ण कटिबंधात येतात किंवा ज्या देशामध्ये तापमान चांगलं आहे, अधिक तापमान आहे विकसनशील देशामध्ये, त्या देशातील मुलं आणि मुली मित्रांनो लवकर उपवर होतात. आणि लवकर उपवर झालेल्या मुलांचा आणि मुलींचा विवाह सुद्धा लवकर होतो. आणि याशिवाय मित्रांनो लवकर विवाह झाल्यामुळं एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडते की संपूर्ण प्रजनन काळ हा प्रजोत्पादनासाठी त्या दाम्पत्याला म्हणजे पती पत्नीला उपलब्ध राहतो. आणि त्यामुळं त्या ठिकाणी जनन प्रमाण हे जास्त असतं. आणि दुसरी एक यासोबत आपण बालविवाह पद्धती, काही ठिकाणी लवकर विवाह करण्याची पद्धत आहे, तर काही विकसनशील देशामध्ये बालविवाह करण्याची पद्धत आहे. आता ही जी काही बालविवाह आहे, हा बालविवाह आपण जर बघितलं तर अनेक देशामध्ये, ज्या देश साधारणपणे अविकसित आहेत किंवा विकसनशील आहेत, अशा देशामध्ये अशा प्रकारची बालविवाह पद्धत प्रचलित आहे. आणि त्यामुळे सुद्धा एकूण जे काही जनन प्रमाण आहे, हे जनन प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. यानंतर मित्रांनो दुसरं जे कारण आहे ते कारण आहे दारिद्र्य. दारिद्र्याच्या संदर्भात आपल्याला सांगता येतं ते म्हणजे की विकसनशील देशातील बहुतांश लोक हे दरिद्री असतात. आणि या दरिद्र लोकांच्या मध्ये आपण त्यांचा जर आहार बघितला तर तो निकृष्ट असतो. आणि निकृष्ट आहारामुळं त्यांच्या आहारात जो प्रथिनांचा अभाव असतो हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. आणि डॉक्टर हॅरिसन आणि डॉक्टर बायस यांचं जे काही या संदर्भातलं निरीक्षण आहे ते मित्रांनो असं आहे की निकृष्ट दर्जाचा आहार ज्या लोकांनी घेतलेला आहे त्यांची जनन क्षमता ही चांगली असलेली त्यांना आढळून आलेली आहे. आणि म्हणून याचा परिणाम जो होतो तो साधारणपणे जनन प्रमाण वाढण्यावर झालेला पाहायला मिळतो. अशा प्रकारे दारिद्र्याचा आहार निकृष्ट घेतल्यामुळं
किंवा घ्यावा लागल्यामुळं जनन प्रमाण वाढलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि एकूणच मग त्या ठिकाणी लोकसंख्या ही प्रचंड वाढत जाते. यानंतर आपण कारण जे बघणार आहोत ते लोकांवर धार्मिक व सामाजिक पगडा. साधारणपणे विकसनशील देशातील लोक हे सनातनी असतात. सनातनी म्हणजे प्रत्यक्ष धार्मिक अर्थ सांगायचा झाला तर सनातन धर्म म्हणजे ज्याला सुरुवात नाही आणि ज्याला शेवट नाही किंवा अंत नाही असा अर्थ या ठिकाणी सनातन धर्माचा अर्थ घेतला जातो. आणि तो हिंदू धर्म हा सनातन धर्म किंवा भागवत धर्म हा सनातन धर्म मानला जातो. परंतु सनातनचा दुसराही अर्थ आहे की परंपरेनं चालत आलेल्या गोष्टी. आणि हे लोक जे असतात धार्मिक लोक हे परंपरेनं चालत आलेल्या गोष्टी सोडत नसतात. आणि मग त्याच्यामध्ये काही श्रद्धा असतात तर काही अंधश्रद्धा असतात. आणि या अंधश्रद्धामुळं किंवा धार्मिक वृत्तींच्यामुळं ते कुटुंब नियोजन किंवा आधुनिक जे काही गोष्टी समाजामध्ये चालू आहेत की समाज किंवा समाजाची अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेचा असणारा लोकसंख्येशी संबंध, या गोष्टीचं या धार्मिक लोकांना काहीही देणं घेणं नसतं असं साधारणपणे त्यांची वृत्ती असते. आणि त्यामुळं मित्रांनो हे लोकसंख्या नियंत्रणास विरोध करतात किंवा कुटुंब नियोजन कार्यक्रमास विरोध करतात. आणि त्यामुळं त्या ठिकाणी लोकसंख्या किंवा जनन प्रमाण खूप वाढते आणि जनन प्रमाण खूप वाढल्यामुळं अशा ठिकाणची लोकसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. पहा मित्रांनो, याशिवाय पहा की अशा प्रदेशामध्ये विकसनशील देशामध्ये किंवा भारतामध्ये म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आहे. आणखीन एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की लोकांच्यावरती धार्मिक आणि सामाजिक पगडा असल्यामुळं आणि परंपरेनं तो पगडा टिकून असल्यामुळं भारतातील जी काही कुटुंब व्यवस्था आहे ती कुटुंब व्यवस्थेमध्ये एक गोष्ट प्रचलित आहे आणि ती म्हणजे मुलगा हा वंशाचा दिवा. आणि त्या दिव्याचा जन्म होईपर्यंत म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की मुलाचा जन्म होईपर्यंत कुटुंबामध्ये प्रजोत्पादन चालूच राहतं. मग अनेक मुली होतात आणि अनेक मुलींच्या नंतर त्या कुटुंबाला तो दिवा किंवा तो मुलगा प्राप्त होतो असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि यामुळं मित्रांनो ह्या चुकीच्या असणाऱ्या पांड्यामुळं किंवा ह्या चुकीच्या असणाऱ्या प्रथेमुळं या ठिकाणी जे काही जनन प्रमाण आहे हे जनन प्रमाण जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा अशा प्रकारच्या जे काही चुकीच्या चालीरीतीची जागा आता योग्य गोष्टीनं घ्यायला हवी. आणि ती योग्य गोष्ट म्हणजे की मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेद न करता आज समाजामध्ये दोन्हींनाही सारखं स्थान द्यायला हवं. तर या गोष्टी पाठीमागं पडतील. आणि मित्रांनो की जनन प्रमाण आहे हे जनन प्रमाण आपल्याला नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. अर्थात याचा अर्थ असा नाही की आपण धर्म सोडून द्यावा असं माझं मत नाही आहे. परंतु ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत किंवा ज्या काही गोष्टींची गरज सध्याच्या काळामध्ये बदलण्याची आहे त्यामध्ये बदल करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तो बदल स्वीकार्य असला पाहिजे किंवा आपण तो स्वीकारला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण वाटचाल करायला हवी जेणेकरून आपल्यासमोर असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण होऊ शकेल. पहा अशा पद्धतीनं या लोकांचं जे काही धार्मिक आणि सामाजिक पगडा असल्यामुळं त्या ठिकाणी जनन प्रमाण हे जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरचं जे कारण आहे ते आहे स्त्रियांमधील शिक्षणाचा अभाव. स्त्रियांमधील जो काही शिक्षणाचा अभाव आहे तो अभाव आपल्याला पाहायला मिळतो की यामुळं काय होतं की याचा परिणाम जनन प्रमाण जास्त असण्यावरती याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला याचा कसा संबंध आहे की साधारणपणे स्त्रियांच्यामध्ये जी काही विकसनशील देशातील स्त्री असतात या स्त्रियांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूपच कमी असतं. आणि स्त्रिया खूप कमी शिकल्यामुळं त्या ठिकाणी जी काही वाढती लोकसंख्या आहे या वाढत्या लोकसंख्येमुळं निर्माण होणारे जे काही प्रश्न आहेत
याचा त्यांना जाणीव नसते, याचं त्यांना गांभीर्य नसतं. याच्यामध्ये त्यांचा दोष असतो असं नाही आहे, परंतु त्यांना शिक्षण न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी या गोष्टींचं भान त्यांना राहत नाही. आणि मग कुटुंब नियोजन किंवा लोकसंख्या नियंत्रण याची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि त्यामध्ये आपला सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे, आपला सकारात्मक सहभाग असला पाहिजे. या सर्व गोष्टींचं ज्ञान त्यांना नसतं आणि परिणामी मित्रांनो काय होतं की त्या ठिकाणी जे काही जननाचं प्रमाण आहे हे जननाचं प्रमाण अधिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यानंतरचा जो मुद्दा आहे याशी संबंधित स्त्रियांशी संबंधित असलेला मुद्दा आहे की स्त्रियांमधील कमी जागृती. की विकसनशील देशामध्ये साधारणपणे आपल्याला चित्र असं दिसतं की या देशातील जी काही स्त्रियांच्यामधील जनजागृती आहे ही जनजागृती अत्यंत कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. स्त्रियांना चूल आणि मूल याच्या पलीकडं कोणत्याही गोष्टीमध्ये सामाजिक गोष्टीमध्ये सामावून घेतलं जात नाही. सामाजिकच काय मित्रांनो, तर घरातील कौटुंबिक गोष्टीमध्ये सुद्धा या स्त्रीला निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जात नाही. आज सुद्धा मित्रांनो आपण आपला जो काही देश आहे हा देश विकसित राष्ट्र बनायला चाललेला आहे, तरीसुद्धा ग्रामीण भागामधील स्त्रियांना आज सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतले जात नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला घरामध्ये देतो की घरामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण काही चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेमध्ये स्वयंपाकघरातून आई येते आणि काय करते, त्या चर्चा काय चाललेली आहे ही समजावून घेण्याचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा त्या चर्चेमध्ये ती आई सहभागी होण्याचा प्रयत्न करते तेव्हा मित्रांनो की घरातील कर्ता पुरुष जो आहे, कुटुंब प्रमुख जो आहे, तो म्हणतो तुला काय यातलं कळतं, चल आज जा तू. अशा प्रकारचं आपण दृश्य पाहतो आणि याचाच परिणाम पुढच्या पिढीवरती सुद्धा होतो की पुढची पिढीसुद्धा त्या कुटुंबातील असणारी जी काही स्त्री आहे, मग ती आई असू दे, बहीण असू दे, आजी असू दे किंवा आपली मुलगी असू दे, तिला काय कळतं असं म्हणायचं आणि काय करायचं की तिला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायचं नाही. आणि मग मित्रांनो तिची स्त्रियांच्यामधील जागृती कशी होणार, आपल्या कुटुंबातील समस्या तिला कशा समजणार, कुटुंबातील निर्णय कसे घेतले जातात हे तिला कसं समजणार आणि चांगल्या वाईट गोष्टी तिला कशा कळणार, समाजात सुद्धा तिला जी काही असणारी जी काही जाणीव आहे किंवा तिची जी काही असणारी जबाबदारी आहे ही तिला कशी कळणार, ह्या सर्व गोष्टी तिच्यापासून खूप दूर राहतात. त्याचं कारण आहे की समाज तिला काय करत नाहीये की या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेत नाही, हे त्याचं कारण आहे. आणि त्यामुळं तिला मुळातच पुरुषप्रधान संस्कृतीला अशा प्रकारे स्त्रीला निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवायचं असल्यामुळं तिच्यामध्ये जनजागृती जाणीवपूर्वक केली जात नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये शहरी भागामध्ये पालक आणि संपूर्ण त्या ठिकाणचं असणारं जे काही वातावरण आहे हे वातावरण मित्रांनो बदलत चाललेलं आहे आणि स्त्रियांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जनजागृती केली जाते आणि स्त्रियांना सुद्धा त्या ठिकाणी निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मग त्या ठिकाणी जसा बदल होतो तसाच बदल विकसनशील देशातील शहरी पेक्षा ग्रामीण भागात असा सकारात्मक बदल होण्याची अत्यंत आवश्यकता आहे मित्रांनो. कारण आपण बघतो की विकसनशील देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही आपल्याला ग्रामीण भागातच आढळते आणि म्हणून ग्रामीण भागातील स्त्रियांच्या मध्ये विशेषतः जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही जनजागृती कमी असेल तर मग त्या ठिकाणी जननाचं प्रमाण जे आहे हे मित्रांनो अधिक असलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि मग आपल्याला जनन जी काय आहे किंवा जनन प्रमाण आहे हे कमी करण्यामध्ये अनेक अडचणी येतील आणि त्या अडचणी सोडवणं मुश्किल होऊन जाणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या जनजागृतीमध्ये स्त्रियांना आपलं कुटुंब कसं असावं, समाजाशी आणि कुटुंबाचा काय संबंध असतो का, समाजातील असणारे लोकसंख्या घटक म्हणजे काय, लोकसंख्या घटकामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळं काय होतं, कमी झाल्यामुळं काय होतं, लोकांच्यामध्ये असणारी जी काही
या संदर्भातील जी काही जनजागृती, विशेषतः स्त्रियांच्यामधील जनजागृती ही करायला हवी. आणि ही नसल्यामुळं, विकसनशील देशामध्ये नसल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, की लोकसंख्येची जी काही प्रमाण आहे ही प्रमाण वाढतं किंवा जनन प्रमाण वाढतं असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं पहा. याशिवाय स्त्रियांना अनेक इतरही गोष्टी, राजकीय गोष्टींचं त्यांना ज्ञान द्यायला हवं, आर्थिक गोष्टींचं ज्ञान द्यायला हवं, शैक्षणिक गोष्टींचं ज्ञान द्यायला हवं. आणि मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव काढायला हवा. म्हणजेच ही सर्व जनजागृती आहे किंवा स्त्रियांच्यामधील जनजागृती आहे. आणि त्याचा मित्रांनो चांगला प्रभाव आज विकसनशील देशातील शहरामध्ये पाहायला मिळतो, परंतु तो आज सुद्धा ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला नाही. आणि त्यामुळं विकसनशील देशामध्ये जनन प्रमाण जे आहे हे जनन प्रमाण आज आपल्याला जास्त असलेलं पाहायला मिळतं पहा. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे मित्रांनो, त्या मुद्द्याचं नाव आहे निकृष्ट जीवनमान. या सर्व गोष्टी आपण जर बघितल्यावरच्या सर्व गोष्टीमध्ये दारिद्र्य आहे किंवा लोकांच्यावर असणारा धार्मिक सामाजिक पगडा आहे, स्त्रियांच्यामध्ये असणारा शिक्षणाचा अभाव आहे आणि स्त्रियांमधील जी काही जनजागृती आहे हे अत्यंत कमी आहे. या सर्व गोष्टी आपल्याला निदर्शित करतात किंवा आपल्या लक्षात आणून देतात की एकंदरीत जे काही जीवनमान आहे हे जीवनमान निकृष्ट प्रकारचं आहे. मग ते आर्थिकदृष्ट्या निकृष्ट असेल, ज्ञानाच्या दृष्ट्या ते निकृष्ट असेल किंवा इतर चालीरीतींच्या बाबतीत किंवा अंधश्रद्धेमध्ये ते आपल्याला श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये आपण पाहिलं तर अंधश्रद्धेनं ते बरबटलेलं असेल. अशा प्रकारे एकूण जे काही जीवनाचा दर्जा आहे हा दर्जा आपण पाहिला तर तो अत्यंत निकृष्ट असलेला पाहायला मिळतो. आणि मित्रांनो याचा जो काही परिणाम आहे याचा परिणाम अनेक चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचा दृष्टिकोन निर्माण होण्यामध्ये झालेला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ पहा की अशा प्रकारचं जेव्हा निकृष्ट जीवन जगण्याची सवय लागते तेव्हा त्या समाजातील माणसं आहेत किंवा विकसनशील देशातील माणसं आहेत, मग स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, ते साधारणपणे नशिबात जे लिहिलं असेल ते आपल्याला भोगावंच लागतं. नशिबात आपल्याला जे काही आहे ते चुकत नसतं. अशा प्रकारची जी काही धारणा आहे त्यामुळं ते अधिकचा प्रयत्न न करता नशिबावरती हवाला देतात आणि असेल हरी तर देईल खटल्यावरी अशा प्रकारची धारणा ठेवून बसतात. मात्र मित्रांनो ही अत्यंत चुकीची धारणा आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. मग आपल्याला असंही वाटेल की मग धर्मशास्त्रामुळं अशा प्रकारचं झालेलं आहे का? चुकीच्या गोष्टी धर्मशास्त्रामध्ये घुसलेल्या आहेत. प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर धर्मशास्त्रामध्ये कर्मयोग सुद्धा आहे आणि भक्तियोग सुद्धा आहे. आणि भक्तियोगामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं उदरनिर्वाह करण्यासाठी तुम्हाला कर्म हे करावंच लागेल. फक्त ते कर्माचा जो काही उद्देश आहे तो योगामध्ये वेगळा असतो आणि सामान्य कर्म जे असतं कर्मी लोक ज्याला आपण म्हणतो तर त्याचा उद्देश जो असतो तो वेगळा असतो. परंतु कर्म हे करावंच लागतं. म्हणजे धर्मशास्त्र आपल्याला काही चुकीचं सांगतं असं मला तरी काही वाटत नाही, परंतु जे काही चुकीच्या चाली रीती रूढी परंपरा असतात त्यामध्ये अशा प्रकारचे काही विचार असतात की त्या विचारांच्यामुळं माणूस हा आळशी बनतो आणि त्याचं जे काही जीवनमान आहे हे निकृष्ट प्रकारचं जीवनमान असतं. आणि त्यामुळं मित्रांनो ते काय करतात की चुकीच्या कोणत्याही प्रकारचा प्रयत्न आपलं जीवनमान उंचावण्यासाठी करत नाहीत. हे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्यातूनच अनेक गोष्टी आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात आणि मग त्याचा परिणाम एकूण जो आहे तो जनन प्रमाण जास्त असण्यावरती पाहायला मिळतात. पहा, मुलं ही देवाघरची फुलं असं एकीकडं म्हणायचं आणि त्या मुलांच्या मध्ये पुन्हा मग काय करायचं, मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेदभाव करायचा. हे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो. मग त्या मुलीला निकृष्ट दर्जाची वागणूक द्यायची किंवा त्या मुलाचा जन्म होईपर्यंत मुलीला जन्म घालत सुटायचं, ह्या अशा काही गोष्टी आहेत ह्या निकृष्ट जीवनमानातच येतात असं आपण म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि या सर्व गोष्टींच्यामुळं आपल्याला जनन प्रमाण विकसनशील देशामध्ये जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय पहा विकसनशील देशामध्ये जनन प्रमाण जास्त असण्याचं आणखीन काही कारणं आपल्याला पुढे दिसत आहेत. आणि ती कारणं कोणती आहेत? शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय आहे
आणि या शेती हा प्रमुख व्यवसाय आहे मित्रांनो. आणि हे संपूर्ण विकसनशील देशामध्ये किंवा अविकसित देशामध्ये, आपण या ठिकाणी विकसनशील देशाचा विचार करीत आहोत, या विकसनशील देशामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून असते. जगातील 70 ते 80% लोकसंख्या विकसनशील देशामधील शेती या व्यवसायावरती अवलंबून असते. आणि या ठिकाणची जी काही शेती असते, विकसनशील देशातील शेती ही मागासलेली शेती असते. ती परंपरेनं चालत आली असते आणि ती प्रामुख्यानं पशुबळ आणि मनुष्यबळावरती चालते, लक्षात घ्या. आणि या पशुबळ आणि मनुष्यबळामध्ये जर आपण पाहिलं तर मग मनुष्यबळ अधिक असेल तर शेतीला मदत होते, अशी चुकीची धारणा त्यांच्या कुटुंबामध्ये निर्माण होते. आणि त्यांच्या कुटुंबामध्ये जसजशी अपत्य वाढत जातील तसतसं त्यांना आनंद होतो आणि आपल्या शेतीसाठी, आपल्या कुटुंबासाठी हातभार लावण्यासाठी अधिक अपत्य आलेले आहेत आणि त्यामुळं मी चांगल्या प्रकारचं शेती करू शकेन आणि चांगल्या प्रकारचं अर्थार्जन करू शकेन, अशा प्रकारचा चुकीचा धारणा, चुकीचा दृष्टिकोन निर्माण होतो. आणि त्याचा परिणाम मित्रांनो विकसनशील देशामध्ये जनन प्रमाण जास्त असण्यामध्ये होतो, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं पहा. किंवा हे एक कारण आहे असंही या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल पहा. त्यानंतर मित्रांनो पुढचं जे कारण आहे जास्त मृत्यू प्रमाण. विकसनशील देशामध्ये जे काही सोयी आहेत ह्या सोयी कमी असतात. मग आरोग्यांच्या सोयींचा त्या ठिकाणी अभाव असतो, इतर काही सोयी सुविधा असतात त्या अत्यंत कमी असतात. आणि त्यामुळं मित्रांनो आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं की मृत्यूचं जे काही प्रमाण आहे हे मृत्यूचं प्रमाण त्या ठिकाणी अधिक असलेलं पाहायला मिळतं. आणि इतरही फक्त आरोग्य सोयीच असून चालत नाहीत, इतरही सोयी सुविधा असाव्या लागतात, वाहतूक सुविधा असाव्या लागतात, अन्न किंवा चांगल्या दर्जाचं अन्न लोकांना मिळायला हवं, लोकांना व्यायामाचं महत्त्व कळायला हवं, लोकांना इतरही सोयी सुविधा समजायला हव्यात. परंतु या सर्व गोष्टींचा अभाव असल्यामुळं त्या ठिकाणी जे काही मृत्यूचं प्रमाण आहे हे मृत्यूचं प्रमाण जास्त असल्यामुळं लोकांचा विचार बदलतो, कुटुंबामधला विचार बदलतो. तो काय विचार असतो की कोणत्याही क्षणी आपल्या कुटुंबातील जी मुलं आहेत ते मुलं मृत्युमुखी पडू शकतात. आणि म्हणून एखाद्याच मुलावरती जर आपण कुटुंब नियोजन करून घेतलं किंवा अधिक अपत्यांना आपण जर जन्म नाही घातला तर आपला एकुलता एक मुलगा किंवा 2 मुलं आहेत ती मृत्युमुखी पडली तर आपलं जे काही वंश आहे हा वंश पुढं कसं चालणार. किंवा म्हातारपणामध्ये आवश्यक असणारी लाठी जी आहे ही लाठी दुसरी कुठून आणणार. मुलगा ही लाठी असं मानलं जातं किंवा मुलगा हाच म्हातारपणाचा आधार मानला जातो आणि मग तो कुठून आणायचा. यासाठी मित्रांनो काय केलं जातं समाजामध्ये चुकीची धारणा की अधिक अपत्य असावीत आणि जेणेकरून एका दुसरा अपत्य त्यातील मृत्युमुखी पडलं तर किमान एका दुसरा अपत्य तरी आपल्याला म्हातारपणी आधार देईल, अशा काही धारणा, दृष्टिकोन निर्माण झाले असतात. आणि त्यातून विकसनशील देशातील जी काही जन्मावर परिणाम करणारे जे काही कारण आहे हे प्रभावी कारण ठरतं आणि जास्त मृत्यूमुळं मग जास्त अपत्यांना जन्म घालण्याकडे त्यांचा कल राहतो. त्यातूनच मग जन्म प्रमाण वाढतं आणि एकंदरीत लोकसंख्या सुद्धा मित्रांनो वाढतं. याचबरोबर पहा आणखीन एक कारण आहे की जन्म प्रमाण जास्त असण्याचं विकसनशील देशामध्ये नागरीकरणाचं कमी प्रमाण. आत्ताच मी आपल्याला सांगितलं की लोकसंख्या जी आहे ही सामान्यपणे शेतीवरती आधारित आहे आणि शेतीवरती आधारित असणारी जास्तीत जास्त जी काही लोकसंख्या आहे या लोकसंख्येमध्ये आपण बघतो की ग्रामीण भागातच ही लोकसंख्या जास्त आहे आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या कृषीवरती आधारित असते आणि मग त्या ठिकाणी नागरीकरण कमी असतं आणि नागरीकरण कमी असल्यामुळं अर्थातच मग त्या ठिकाणी शिक्षण कमी लोकांना मिळतं किंवा जनजागृती ग्रामीण भागात कमी असते, शिक्षण कमी असतं, आरोग्याच्या सुविधा कमी असतात, वाहतुकीची साधनं कमी असतात, इतर जे काही जाणीवा जे काही देशाला पूरक असणारे जे काही जाणीवा आहेत किंवा जनजागृती आहे ती कमी असते. आणि यामुळं मित्रांनो एकंदरीत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की त्या ठिकाणी साधारणपणे जी काही जनन प्रमाण आहे हे जनन प्रमाणाच्या संदर्भात सुद्धा या कमी नागरीकरणामुळं त्यांच्यामध्ये योग्य ती जाणीव निर्माण होत नसल्यामुळं लोकसंख्या ही वाढत राहते असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग खेड्यामध्ये जी काही आपण आतापर्यंत पाहिलं की गरिबी, निरक्षरता, अंधश्रद्धा इत्यादी जी काही गोष्टी आहेत
ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात आणि त्या गोष्टींच्यामुळं एकूण जे काही जनन प्रमाण आहे हे जनन प्रमाण अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर शेवटचं जे काही कारण आहे मित्रांनो, ते कारण आहे कुटुंब नियोजनाचा अपुरा प्रसार. मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये कुटुंब नियोजन हे पोचलेलं नसतं किंवा कुटुंब नियोजनाचा प्रसार झालेला नसतो. याचं कारण असतं, ते प्रमुख कारण कोणतं असतं तर त्याच्या पाठीमागं आपल्याला सांगता येतं कारण. ते कारण म्हणजे की त्या ठिकाणी त्याचा प्रसार झालेला नसतो. आणि प्रसार झालेला नसतो याचं कारण आहे की त्या ठिकाणचे लोक शिकलेले नसतात आणि मग ते कोणाचंही ऐकायला तयार नसतात. ते म्हणतात की ज्यांनी तोंड दिलेलं आहे त्यानं हात पण दिलेले आहेत. याचा अर्थ होतो की आम्ही अपत्यांना जन्म घातलं तर त्याला आम्ही फक्त तोंडच देतोय असं नाही आहे, त्यांना हात पण दिलेले आहेत आणि मग ते हात काम करतील आणि त्यांचं उदरभरण करतील. अशा प्रकारच्या चुकीच्या धारणातून अधिक अपत्यांना ते जन्म घालतात. किंवा ज्यानं जन्माला घातलंय तोच आपल्याला अन्नही देईल अशाही प्रकारचा ते विचार करतात आणि त्यामुळं त्या असणारे जे काही कुटुंब नियोजन प्रसार आहे त्या प्रसाराला ते काय करत नाहीत, योग्य तो प्रतिसाद देत नाही. मुळातच त्या ठिकाणी कुटुंब नियोजनाचा प्रसार हा अपुरा होतो कारण योग्य प्रतिसाद मिळत नाही. हे दुसरं कारण त्याला असू शकतं. आणि या सर्व गोष्टींच्यामुळं ही सर्व जी काही कारणात आपण अभ्यासली, या सर्व कारणांच्यामुळे मित्रांनो विकसनशील देशामध्ये भारतासह आपल्याला पाहायला मिळतं की जनन प्रमाण हे जास्त असतं. धन्यवाद.